आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा बघायला मिळते की स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पूजा-पाठ न करून देणं, देवघरात न येऊ देणं, किचनमध्ये न येऊ देणं. तर ही अजूनही अंधश्रद्धा आहे का काही सायंटिफिक रिझन आहे? याला वैज्ञानिक आधार आहे. पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्या वैज्ञानिक दृष्टीने आपण समजून घ्यायला पाहिजे. तर ज्यावेळेस स्त्रियांची तो मासिक पिरियडचा जो वेळ असतो, त्यावेळेस काय असतं, शरीरामधलं डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं असतं. शरीरामधले टॉक्झिन्स बाहेर पडणं गरजेचं असतं. आणि हे बाहेर पडण्यासाठी काय असतं, ती शरीरातली जी ऊर्जा असते स्त्रीची, ती डाऊनवर्ड डिरेक्शनने प्रोजेक्ट झालेली असते. आता आपण जेव्हा मंत्र उच्चार करतो, पूजा विधी करतो किंवा काही अशा शुभ ऍक्टिव्हिटी करायला सांगतो, त्यावेळेस काय होतं, आपली ऊर्जा अपवर्ड डिरेक्शनने फ्लो व्हायला लागते. पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे काय रिक्वायरमेंट असते की ती ऊर्जा डाऊनवर्ड डिरेक्शनने फ्लो झाली पाहिजे, तरच त्या शरीरामधली सर्व काय क्लिन्झिंग आहे ते प्रॉपर होणार पिरियड मध्ये. आता जर आपण पूजा पाठ करायला सांगितलं, मंत्र उच्चार करायला सांगितलं, देवघरात त्या स्त्रीला जरी आपण हे केलं, तर ती ऊर्जा अपवर्ड झाल्यामुळं काय होणार, ते टॉक्झिन्स क्लिअर होणार नाही, ती क्लिन्झिंग प्रोसेस कम्प्लीट होणार नाही आणि त्यामुळं शरीरामध्ये वेगळे आजार येण्याची शक्यता आहे, शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या व्याधी क्रिएट होण्याची शक्यता आहे. तर हे त्याचं शास्त्रीय त्याचं कारण आहे की स्त्रियांनी का करू नये आणि किचन मध्ये का जाऊ नये. कारण की त्या वेळेमध्ये थोडस जंतूंचा जे याचा हातावरती इकडे तिकडे थोडस वावर असतो, तर त्याचा परिणाम घरातल्या इतर व्यक्तींवरती थोडस तिथं किचन मध्ये जाणं टाळावं असं आपले पूर्वज हे करायचे. पण आपण याच्याकडे ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीकडनं जर आपण असं नाही बघितलं तर अंधश्रद्धेला जास्त आपण बळी पडतो. मग त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना येतात, त्याच्या आहारीने जातात. तर त्याच्याकडे आपण असाच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बघायला पाहिजे. अदरवाईज त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अशी अडचण नाही की हे करू नये हे करू नये, ही पूजा करू नये, ही पूजा करू नये. त्याचं उत्तर हेच आहे.